वीर्य म्हणजे प्राणयाम, प्रयत्न करणे, वेगवेगळ्या पद्धतीने चालणे, बसणे, झोपणे, उठणे, एक आहे. खाणे पिणे सर्व गोष्टीचा ते वीर्य करतात. पण प्रतिकूल मनस्कार या गोष्टीला आपल्याला जाणवणार नाही. गुरुजी म्हणतात आपल्याला की शरीर को खोल के देखो. आता शरीराला खोलायचं आहे आपल्याला. आता कसं खोलणार तुम्ही शरीराला? खोलायचं कसं शरीराला? तर शरीराला आपल्याला काय करणार आहे? प्रथम ही शरीराच्या प्रती सुरुवात आपण पूर्ण करतो. केसा लोमा नखा दंता तुचो मस्तन नाटी बीजा वक्कम हृदयं किलवक्कम पप्पासन अंत अंतरन उदरियं करिसन पीतम सेमं पूगो हरितं सेदो वेदो आसु वस्ता केलो सिंहा लसिका भूत बदकी बदलुगन हे 32 शब्द आहे. किती 32. आता आपल्याला सुरुवात करायची म्हणून केसापासून. इथून सुरुवात आहे. मग आता हे केस आहे तर केसाला काय करायचं? आपण बसलेले डोळे बंद केलेले, चित्त आपण भटकलेलं आहे. इकडे तिकडे चित्त अलमरावती लागेल ना, मग आपल्याला काय करायचं? त्यावेळेस शरीराला बोलायचं. मग हे चिंतन करायचं आहे. बोलणं म्हणजे चिंतन करणं. त्याला प्रतिकूल मनस्कार म्हणजे मनाच्या अनुकूल त्याला जे काही एक अवलंबन द्यायचं. मग आपण काय करायचं? माझे केस, हे केस आहे, याचा रंग कसा आहे? काळा ढवळा. आकार कसा आहे? गोल लंबा. कुठे चिकटलेले आहे ते? पोपडीच्या वरच्या त्वचेला माहित नाही. माझ्यावर केस आहे, केसाला माहित नाही. की माझ्यावर जे काही केसाला माहित नाही की पोपडीच्या केसाला चिकटले. मग ते केसाला अशा पद्धतीने त्या जाणायचे. लांबी, गोल आकार, त्याचा रंग, बाजूला करायचा. हा केस बाजूला दिला केस. लोमा, या शरीरावरचे जे काही लोम आहे, फक्त तळ हात सोडले, आपले ओठ सोडले, तळ पाय सोडले, पूर्ण अंगावरती आपले केस आहे, त्यांना म्हणतात ते लोम. मग हे लोम आहे. या लोमाला जाणायचे. त्वचेला माहित नाही की माझ्यावर ही लोम आहे, लोमाला माहित नाही. आणि मी ते तो बघी की मी त्वचेला चिकटलेला आहे. लोमाचा जे काही रंग कसा आहे? भुरकट. डोक्याच्या केसाच्या व्यतिरिक्त त्याचा रंग कसा आहे? थोडा भुरकट आहे. आकार कसा आहे? गोल आहे. पण तेवढा लंबाही नाही तो. लंबाही नाही. त्या पद्धतीने जाण्याचं, लोमाला बाजूला घ्यायचं. चिंतन करत आहोत. डोळे बंद केले, असं चिंतन करत लोमाला बाजूला. लोम बाजूला झाल्यानंतर केसा, लोमा, नखा. नख किती आहेत आपले? हाताचे 2 हाताचे जे केला, पायाचे 10. छोटे मोठे नख आहे. त्याचा आकार कसा आहे? त्रिकोणी आहे. रंग कसा आहे? ढवळा आहे. ढवळा आहे रंग. हे कशामध्ये? मांसामध्ये, बोटाच्या मांसामध्ये, पायाच्या बोटाच्या मांसामध्ये ते चिपकलेले आहे. त्या मांसाला माहित नाही माझ्यामध्ये हे काय नख आहे, नखाला माहित नाही. आणि येत नाही. त्या नखाच्या प्रती नख किती? 20. मग त्याला बाजूला करायचं. त्याच्या आकाराने सर्व जाण्याचे नख बाजूला केले. हे माझे नाही, मी नाही म्हणत असताना, बाजूला करत असताना हे 3 शब्द वापरायचे. कोणते? हे नख म्हणजे मी नाही, माझे. नख म्हणजे मी नाही, माझे नाही. हा जो भाव आपल्याला उत्पन्न करणार आहे बाजूला केल्याच्या, हे नख मी नाही, माझे नाही, माझे आत्मा. या नखात मी नाही, नख माझ्यात नाही, बाजूला केले. चार पद्धतीने त्याला ती भावना करायची. नख म्हणजे मी नाही, माझे नाही, मी नखात नाही, नख माझ्यात नाही, बाजूला केले. हे प्रत्येक आवयात हे 4 शब्द वापरायचे बाजूला करत असतात. नखा, दंत, दात, वरचे दात, खालचे दात. वरचे दात 16, खालचे दात 16. दाढा वरच्या 8, खालच्या 8. दात वरच्या 8, खालच्या 8. त्याला माहित नाही दाढा. माझ्यामध्ये जे काही मांसामध्ये लपेटलेले दाढीच्या किंवा दाढाला माहित नाही की मांसामध्ये दाढीच्या जे काही चिपकलेले त्याला माहित. आणि त्याचा रंग कसा आहे?
दात कोणी रंग कसा आहे त्याचा तो जे काही डवळा आहे त्याला बाजूला करायचं. हे दात म्हणजे मी नाही, माझे मी दात माझ्या बाजूला करायचं. दात झाल्याच्या नंतर ही त्वचा, हे त्वचा हे चमडा आहे. चमड्याच्या अंशाने संपूर्ण मला ही त्वचा या त्वचेने काय वेढलेलं आहे. एखादं जसं झाकण टाकत असं माझ्या अंगावरती तिला जसं परस्पर मारत तसं मला ही त्वचा व्यापून टाकलेली आहे. मग ही त्वचा काढायची. त्वचेचा रंग कसा आहे आपण माहिती ना आपल्याला, आपण काळे आहे, सावळे का गोवर्ण आहोत. मग आपण जाणायचं अरे ही जी त्वचा आहे माझी काळी गोवर्ण आहे किंवा गोरी आहे, त्या त्वचेला बाजूला काढायचं. तिला माहित नाही मासाला चिपकलेली, मासाला माहित नाही की त्वचा माझ्यावर आणि ते मग त्वचेला काढून बाजूला ठेवायची. रंगाला जायचं आणि सवय आपण घेतली बाजूला काढायची. ही त्वचा म्हणजे मी नाही, माझी नाही, मी त्वचाच नाही, त्वचा माझ्यात नाही, बाजूला मांस, संपूर्ण शरीराचा मांस. मांसाचा रंग कसा आहे? आता मांस आणतोच तुम्ही, त्याचा रंग लाल आहे सर्व शरीरात. मग वेगवेगळ्या प्रकारचं मांसाला जाणायचं ते बाजूला करायचं. अशा पद्धतीने हाडं, या तीन गोष्टी आपल्याला करायचे. सर्व अवयव आपल्याला अभ्यास करत असतात. एक तर रंग, आकार झाल्याच्या नंतर ते कोणत्या इच्छेशी निगडीत आहे त्याचं आपल्याला चिंतन करायचं. हाड असेल, काळ्या किती आपल्या शरीरामध्ये